मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून दाखल झालेले आहेत. 4-4 ओव्हरचे मॅचेस. पहिला सामना थोडासा वन साइड झाला, परंतु हा मॅच तसा नाहीत, कारण दोन आता तुल्यबळ संघ आहेत आणि एक मोठी फाईट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. दुसरा सामना आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटणार आहे काळूराम मराठे आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटेल. काळूराम बाराटी हा सध्या तरी खेळाडू आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटेल. असला तर फील्ड सेटअप झालेले आहे जिथे मॅटेटरी पॉवर प्ले चालू आहे आणि आता लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला भेटतो आणि पॉवर प्लेचा पहिला चेंडू पहिलाच बॉल फुलटस होता. लॉंग ऑनला खेळलाय, पट्टा चांगला आहे, बॉल निघाला एका टप्प्यानं समालोचन कक्षाच्या बरोबर मध्ये घुसलाय बॉल एका टप्प्यानं आणि इथे पहिल्या चेंडूवरती दणदणीत खणखणीत कडक बेधडक चौकार. पहिल्या चेंडूवरती इरादा पक्का आणि तसा ठोकलाय हा चौकार. आता तर इथे लॉफ केलाय. हो जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर. बॉल झालाय छू मंथर. विजय वाघचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. स्टार्ट कोणताही नसावा. पहिल्या चेंडूला 4, दुसऱ्या चेंडूला षटकार. 10 का दम. 2च बॉल वरती विजय वाघनं दाखवलं या मॅच मध्ये. आता इनसाइड आउटला खेळलेत. फटका आता फसलेला वाटतोय. क्षेत्ररक्षक जज करेल का? जजमेंट खराब. बॉडी बॅलन्स स्थिर नव्हतं, कॉन्सन्ट्रेशन कमी पडलंय. अशा परिस्थितीमध्ये तो झेल होणं खूप गरजेचं होता. विजय वाघ म्हटलं तर एक मोठा खेळाडू आहे या टीमचा. जय बजरंग मानगाव संघ या खेळाडूची बॅटिंग पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक राजे येत असतात आणि त्याच्यामध्ये आमचे हरेशजी पुंजारी सर सध्या तरी त्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेत आहेत, कारण प्रेम आहे भरपूर या खेळाडूवरती आणि सध्या तरी तो खेळ बहरत असताना आपल्याला पाहायला भेटतो. विजय वाघचा धावा झाला, धाव फलकावरती 12. आता याही वेळेस लॉफ केलाय आणि इथे देखील लुक ॲट दिस साइट अँड लुक ॲट इट इज सन. बॉल गोइंग 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 अँड गॉन. खेळाडू विजय वाघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 18 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. जय बजरंग मानगाव संघाने आज पुरेपूर प्लॅनिंग मध्ये दिसत आहेत. जब तक चला अजून 2 जर षटकार आले तर आमचे हरेशजी पुंजारी सर यांच्याकडनं कॅश प्राइज आहे, परंतु हा झेल आहे का पाहूयात. 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, परंतु तिथे आपण पाहत आहोत फटका काही काळ वाटला होता की मैदानाच्या आतमध्ये तो झेलची संधी असेल, परंतु थोडासा दूरवर पडला आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत ऍक्शन रिप्ले. या चेंडूचं मिस टायमिंग थोडासा होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कोणीही नव्हता. मिड विकेट मध्ये धावत पळत आला आणि तोपर्यंत एका टप्प्यानं बॉलला उचललाय. तोपर्यंत विजय वाघच्या खात्यामध्ये अजून 2 धावा, 2च्या मदतीने 20 झाल्यात आणि पहिलाच ओव्हरचा खेळ. अंतिम बॉल बाकी आहे. लबो फुलटॉस होता, बॅकला खाली ठेवलाय, क्रॉस बॅटेडने खेळलाय, निघालाय चेंडू बाउंड्री लाईन लगत दणदण करत चाललाय. क्षेत्ररक्षक पाठला करतो, बॉल स्टॉप केला जाईल. वेल स्टॉप. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिला ओव्हरचा खेळ झाला आणि धावा झाल्यात 22. अशी परिस्थिती आहे की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आज टॉस जिंकतायत, मग ती बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतायत. त्याचं कारण असतं जेव्हा तुमच्याकडे ॲज अ ऑलराऊंडर तुमच्याकडे जास्त पाहिजेत आणि तर तुमची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि ती सध्या तरी बॅटिंग लाईनअप आता खूप स्ट्रॉंग दिसली आहे, कारण त्या पद्धतीने बॅटिंग देखील दाखवली आहे विजय वाघनं. मैदानाच्या आतमध्ये काय धुवाधार पारी. पहिल्याच ओव्हरला तब्बल 22 धावा.
दोन अगदी आपण पाहायला गेलं तर सिक्सर आणि त्यानंतर एक चौकार. हा बरोबर ते विशेपला फटके खेळलेत आणि विशेपला फटके येत आहेत. मग त्यानंतर आपण पाहत आहोत प्रेक्षक राजांना त्या फटक्यांपासून मनमुराद आनंद घ्यायला भेटतो आणि ते फटके खेळलेत. विशेपला खूप चांगले स्ट्रोक. अगदी आपण पाहत आहोत रडारमध्ये बॉलला घेतलं जातं आणि त्यानंतर ते प्रहार केलेत विजय वाकणं. पहिल्या ओव्हरला धावा झाल्यात 22. सेकंड ओव्हरचा खेळ चालू होतोय जिथे आता स्ट्रायकर एंडला आपल्याला रवी पारधी पाहायला भेटेल. सचिन पिंगळा आपल्याला सेकंड ओव्हरला पाहायला भेटतोय. सेकंड ओव्हरचा खेळ प्रगती पथावरती जातो. 4 ओव्हरचे मॅचेस रणनीती आखतायत. प्लॅनिंग करावं लागेल, जाळं रसावं लागेल, जाळं आखावं लागेल, तर जाळ्यामध्ये अडकावं लागेल, अन्यथा हा फलंदाज एक विध्वंसक आणि विस्फोटक आहे. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. कॅप्टन आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावायचे आहे. महेंद्रजी वाघ सरांची देखील उपस्थिती या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्यांचं होतं शुभागमन. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. आयोजनाची ज्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे त्यांचे महेंद्रजी वाघ सर यांची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला भेटत आहे. सहर्ष स्वागत आहे. खूपच मोठं आणि भव्य आणि दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत आणि सातत्यपूर्ण ही स्पर्धा टिकवली जाते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गत वर्षामध्ये जो रिस्पॉन्स मिळाला आहे त्याच्याच साजेशचं याही वर्षामध्ये हे नियोजन आपल्याला बहरत पाहायला भेटलेलं आहे. समोर होता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळलाय, मस्तकाला दस्तक देतोय. एका टप्प्याने चेंडू निघालाय लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर. विजय वाघचा वार, चेंडू सीमा पार आलाय. आदिवासी चषक चौकार. अजून एक चांगला फटका आहे. ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. ऑडिश लॉंगऑफला अगदी बॉल अडवला जातोय. बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळत आहे. सिंगलच्या मदतीने आता धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा 28 आपल्याला पाहायला भेटतात. 1.3चा खेळ झालाय आणि काय ते धाव फलक सजवलं जात आहे. पहिल्याच ओव्हरला 22 आलात. तिथेच इरादे स्पष्ट आहेत. अटॅकिंग मूड मध्ये दिसतोय आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला रवी पारधी या मॅच मध्ये खूप चांगली साथ देत आहेत. जिथे सिंगल डबल काढून ते स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॉलवरती ते करतायत. आता फुल टॉस मिळालाय. क्रॉस बॅटेडने खेळलाय. फटका चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर धावतोय. स्क्वेअर लेग मधनं देखील येतोय आणि तिथे बॉलला उचलून फेकी केलं जाईल तोपर्यंत बॉल नॉन स्ट्राईक एंडला फेकी केला आणि तिथे आपण पाहत आहोत 2 धावा कॅरी केल्या जातात. मग त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमनं यावेळेस त्या डिसिजनला थोडंसं चॅलेंज केलेलं आहे. जाऊयात पाहूयात वॉर्ड रूम मध्ये. योगेश टेनिस क्रिकेट.in सध्या तरी आपण पाहत आहोत आमचे अभिजित सावंत सर सध्या तरी बॉलची पाहणी करतील. मग त्यानंतर तो निर्णय आमच्यापर्यंत सोपवला जाईल. पाहूयात तो निर्णय कशा पद्धतीने येईल. बॉल चेक केला जातोय. तोपर्यंत पुढचे जे 2 संघ आहेत आराध्य स्पोर्ट्स तांबडमाळ आणि त्यानंतर कानविंदे. आपण आला असाल तर आम्हाला रिपोर्ट करा. डिसिजन पेंडिंग. बॉल चेक केला जातोय. वेगवेगळ्या अँगलनं तो बॉल आता चेक केला जातोय. 2 कॅमेरानं ही स्पर्धा कॅचअप केली जाते आणि त्याचमुळे तो वेगवेगळ्या अँगलनं सध्या तरी आता बॉल चेक केला जाईल कारण फेअर डिसिजन येणं महत्वाचं आहे. त्याचमुळे ती पारदर्शकता ही या स्पर्धेची एक ओळखच राहिली आहे. 2 कॅमेरे का ठेवले जातात तर त्याचं कारण तेच आहे. ते डिसिजन बरोबर येणं गरजेचे असतील. सध्या तरी बॉल अजून चेक केला जातोय. डिसिजन पेंडिंग. यस इट इज नो बॉल. बीमर बॉल पंच कळवत आहेत. बीमर शिंडो आहे. वेस्टेजची हाईट असं पंच कळवत आहेत. कमरेच्या वरती बॉल राहिलाय असं कळवत आहेत पंच आणि त्याचमुळे तो रिव्ह्यू महत्वाचा होता आणि तो रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. हे महत्वाचं असेल जय बजरंग मानगाव या टीमसाठी.
आता यावेळेस पाहूयात काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी कोणताही डिसिजन आलेला नाहीत, म्हणजे हा चांगला बॉल आहे. बरोबर तो पायामधनं निघाला चेंडू विकेट कीपरकडे. इथे आता हा चांगला बॉल येतोय. गेल्या बॉलवरती 103 होता, 9+2 103 आणि आता धाव फलक 31. आणि आता हा आलेला डॉट बॉल पाहायला भेटतोय ओव्हर क्रमांक सेकंड. लॉंगनला हा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत आपण पाहतो एक सिंगल. विजय वाकला स्ट्राईक मिळेल. रवी पारदीच्या खात्यामध्ये सिंगल तो पोहोचला 4 वरती. 27 वरती विजय खेळतोय. धाव फलक 32. तुर्त शुभागमन आपण पाहत आहोत आराध्य स्पोर्ट्स तांबडमाळ संघाचे स्पॉन्सर देखील म्हणायला हरकत नाहीत. आमचे अक्षयचे अधिकारी साहेब यांची उपस्थिती आम्हाला पाहायला भेटते. अक्षयचे अधिकारी साहेब आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांच्या सोबतीला आमचे चित्ता भाऊ यांची देखील उपस्थिती पाहायला भेटते. सहर्ष स्वागत आहे. समोर होता विषेपला खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसलाय, फक्त उंच गेलाय. मॅच गोल्डर विकेट कॅरी होईल. ओ युठी बॅट्समन झालाय विजय वाघ आउट. आहे कारण विषयप्लाच ते फटके विजय वाघचे आले होते आणि आता लॉंग अप मध्ये तो फटका त्याचा फसलाय. जास्तची हाईट गाठली, उंची कमी, लांबी कमी आणि तो झेल पकडला गेला आणि तिथे महत्वाची विकेट मॅचची गोल्डन विकेटच कॅरी झाले. आता इथून मी म्हणेन कमबॅक करण्यासाठी खूप मोठा चान्स या मॅच मध्ये मिळेल भगतपाडा सी संघाला, कारण खेळाडू विजय आउट झालाय. आणि आता नवीन खेळाडू पाहायला भेटेल आपल्याला अविनाश पारदी. आता पारदी बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. रवी पारदी आणि अविनाश पारदी ही जोडी आता पाहायला भेटते. 32 ला पहिली विकेट. ओव्हर क्रमांक 2 देखील समाप्त झाली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल राजेश जुगरे. पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये लेक्सिकला सोडून चालला हा बॉल आणि तेच पंच कळवत आहेत आउटसाइड दी लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवला. 61 ची मदत मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सहसाफेल धावा झाला 33. कानविंदे संघ चला आपण लवकरात लवकर येऊन आम्हाला रिपोर्ट करा. मॅचची फॉर्मॅलिटी आणि त्यानंतर ड्रेस किट कलेक्ट करणं गरजेचे असतील. आणि यावेळेस झाली दांडी गोल. क्लीन बोल्ड फलंदाज रवी पारदे आउट. माननीय बबनजी हिरवे साहेब यांची आम्हाला उपस्थिती पाहायला भेटते आज या स्पर्धेच्या अंतर्गत आवर्जून भेट देण्यासाठी आणि सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेच्या अंतर्गत ते जॉईन झालेले आहेत. बबनजी हिरवे साहेब आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आज प्रत्येक पाहुणा आवर्जून या स्पर्धेला भेट देतोय कारण या विभागातील सगळ्यात मोठी स्पर्धा आणि या शहापूर तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा सध्या तरी चालू आहे ती स्पर्धा आपण पाहतात आदिवासी चषक 2026. समोर अजून एक दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज त्रिफळाची फलंदाज बाद. आहे म्हणून मी म्हणालो होतो त्या मॅचचं मोमेंट आता कदाचित यू टर्न घेऊ शकते कारण विजय वाघची ती विकेट खूप महत्वाची होती. मी म्हणालो होतो ती मॅचची गोल्डनच विकेट आहे. इथून तुम्ही कमबॅक करू शकता. त्याने आता तेच करत असताना भगतपाडा सी संघ
व्हेरी गुड कमबॅक. 33ला आता 3 विकेट गेला. 2.2 चा खेळ समाप्त झालाय. आता चांगलं कमबॅक होतं. आता चांगला धावा देखील रोखल्या जात आहेत. 50 गाठण्याचा प्रयत्न आहे या मॅच मध्ये. यावेळेस पाहूयात विकेट किपरकडे बॉल चाललाय. कॉलिंग नाहीत आणि तिथे देखील आला अजून एक महत्वाचा हा डॉट बॉल. या गोलंदाजाचं कौतुक होणं गरजेचं आहे. राजेश जुगरे तिसऱ्या ओव्हरला खूप चांगलं कमबॅक करतोय. सुरुवात पहा. काळूरामचं पहिलं षटक 22 धावसंख्येचं होतं. सचिन पिंगळाचं षटक 10 धावसंख्येचं होतं. आणि आता राजेश जुगरे कमबॅक करत असताना यावेळेस देखील विकेट मिळेल असं वाटतंय. विकेट किपर आलाय. जजमेंट चांगला आहे आणि झटका क्रमांक 4 फलंदाज बाद. प्रेक्षक राजा हो, तुमच्यासाठी एक महत्त्वाच्या आयोजकांकडून सूचना येत आहे. अशा खेळाडू कक्षामध्ये आम्ही जे जार ठेवले ते फक्त खेळाडूंसाठी आहेत. आपल्यासाठी जे पाणी आहे ते आमच्या अगदी मुख्य व्यासपीठाच्या मागे तिथे आपल्याला पाण्याची सोय केलेली आहे. सो प्लीज महत्त्वाची सूचना आहे, खेळाडू कक्षामध्ये त्या जारमध्ये जे पाणी आहे ते खेळाडूंनाच पिण्यासाठी ठेवले. आपल्याला जर पाणी प्यायचं असेल तर व्यासपीठाच्या मागे तुम्हाला ठेवलेलं आहे. आणि प्रेक्षक हो, तुम्ही अगदी आपण पाहता बाउंड्री लाईनला जरूर आहात, तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर ऐवा झेल जर पकडला तर तुम्हाला आमचे जानूजी हिरवे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाणार आहे. त्याचमुळे ती बाउंड्री लाईन सोडू नका. हॅमर करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतात. कनेक्शन राहिलेलं नाही. ताशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतायत. पंचांचा इशारा डॉट बॉल. चांगला इथे आपण पाहतात गोलंदाज या ओव्हरमध्ये होत असताना हे षटकच खूप महत्वाचं राहिलंय. जिथे 5 बॉलला फक्त धावा खर्च झालेल्या आहेत. एक सिंगल आणि ती देखील एक्साचे आहे. आता हा बॉल पुन्हा एकदा निघालाय. काय षटक राहिलाय. फक्त एकच धाव, ती देखील वाईटची. आणि घेतला 3 विकेट या ओव्हरमध्ये. गोलंदाज राजेश जुगरेचं यशस्वी षटक या मॅच मध्ये. 3 ओव्हरचा खेळ झाला. धावा झाला 33ला 4 विकेट. जय बजरंग मानगाव संघ. स्ट्रायकर एंडला आणि आता अंतिम ओव्हरमध्ये युवराज भगत आपल्याला पाहायला भेटतोय. तिथेच मी उल्लेख केला की आता कमबॅक करण्यासाठी तुम्हाला चान्स मिळालाय. विषय वाघ जिथून बाज झाला, त्या वाघाची विकेट घेतली. मग त्यानंतरच पूर्णपणे आता डाव अगदी कोलमडला गेलाय. आणि तिसऱ्या ओव्हरला फक्त सिंगल आणि ती देखील वाईटची. जर तो वाईट बॉल नसता तर मिडल षटक प्लस 3 विकेट असं दिसलं असतं, परंतु तो एक वाईट बॉल हाताळला होता तिथे. आणि तिथे आपण पाहत आहोत महत्वाचं ते षटक राहिलंय. फुल टॉस करून बसलेत. क्रॉस बॅटेडनं यावेळेस लॉफ केलाय. खेचून मारला आणि फेकून दिलाय. निघालाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय A1 क्वालिटीचा दर्शदार षटकार. धाव संख्येला अंकुश लावण्यामध्ये राजेश जुगरेचं कमबॅक राहिलं जरूर, परंतु यावेळेस त्याची भर काढायची असं दिसतंय. मैदानाच्या आतमध्ये युवराज भगत वरती हल्ला बोल. स्वॅग से करेंगे स्वागत असं सांगितलं फलंदाजांनी गोलंदाजाला. आता ते प्रत्युत्तर दिलं जाईल का पाहूयात. धावा झाल्यात आता 39. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये आता हॅमर केलाय. फटका चांगला आहे. इथे देखील बॉल निघालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. Another big one, 6R. जर आता तिसऱ्या बॉलवरती तिसरा षटकार आला तर ग्रुप ग्रामपंचायत दसईचे माजी उपसरपंच सन्माननीय मुकुंदजी पारधी साहेब यांच्याकडे 500 रुपये. आणि आता असं वाटलं होतं की येतोय की काय. हा बाउन्सर होता. यावेळेस थोडंसं आपण पाहतो हॅमर करायचं होतं.
कदाचित हुक किंवा पुल करण्याचा प्रयत्न असता तर ते कनेक्शन होऊ शकलं असतं, परंतु इथे बीट करून बॉल आला. विकेट किपर शोध असताना मध्ये आला डॉट बॉल. अंतिम षटक आहे. प्रत्येक बॉलवरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला जाईल असं दिसतंय. 1 फॉर दी ओव्हर पंच कळवत आहेत अँड ऑनली फॉर दी ओव्हर ही ग्वाही देत असताना पाहायला भेटत आहेत पंच. आता समोर यावेळेस फुल लेनचा बॉल होता, जिथे क्रॉस बॅटेडने खेळला. मिड विकेटचा फिल्डर येतोय. ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटला सेफ झोन मध्ये चेंडू आणि तोपर्यंत हलकासा मिसफील्ड. 2 धावा तर घेऊन जाईल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अविनाश चांगली बॅटिंग करतोय. अविनाश पारधी जिथे जे बॉल बाकी आहे त्याच्यावरती योगदान देतोय. या 2च्या मदतीने 47. आता 50चा आकडा गाठला जाईल असं वाटतंय, कारण 2 बॉल बाकी आहेत. एखादा जर मोठा स्ट्रोक इथून 2 बॉलवरती आला तर ती 50चा आकडा मैदानाच्या आतमध्ये गाठू शकताय. जय बजरंग मानगाव संघ चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. मागे झाला बॉल, नशिबाची साथ मिळेल. लक फॅक्टर ऑन होईल आणि आता बॉल चालला लॉंग स्टॉपला. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन बाहेर आणि इथे आलाय नशिबाचा हा महत्वपूर्ण चौकार. बॉल बाकी राहिलाय. धावा झाल्यात 51. पुढचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या जय बजरंग कानविंदे आणि आराध्य स्पोर्ट्स तांबडमाळ. इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन चला त्वरित यायचं आहे. आणि त्यानंतर पुढचा मॅच आहे केव्ही स्पोर्ट्स वारलीपाडा आणि सह्याद्री स्पोर्ट्स कोथळे. बी संघ आपल्याला देखील महत्वाची विनंती आला असेल तर रिपोर्ट करा. आणि अशा पद्धतीनं इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. पहिला इनिंगचा वाजवी खेळ झालाय. 4 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात 51 आणि या मॅच मध्ये करायचे आहेत 52 धाव संख्येचं टार्गेट. जाऊया टॉस कडे. जय बजरंग कानविंदे संघ आराध्य स्पोर्ट्स तांबडमाळ. बबनजी हिरवे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सो चला लवकरात लवकर दोन्ही संघाचे कॅप्टन या. आपला सन्मान देखील होईल त्या टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टनचं ते स्वागत होणार आहे. आपला सन्मान होणार आहे. हॅलो हॅलो चेक. चला बोथ टीम कॅप्टन चला लवकरात लवकर या टॉस बॉक्स मध्ये. आणि तिथे आम्हाला जॉईन होत आहेत आमचे विकीजी शेबाळे सर. साहेबांना देखील विनंती असेल. बबनजी हिरवे साहेब आपल्याला विनंती आहे आपण या आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. कॅप्टन चला लवकरात लवकर यायचं आहे. आराध्य स्पोर्ट्स तांबडमाळ अक्षय अधिकारी आणि टीम. त्याचनंतर जय बजरंग कानविंदे विशाल मांझे आणि टीम. चला लवकरात लवकर यायचं आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. ते दोन्ही कर्णधाराचा सत्कार बबनदादा हिरवे साहेबांच्या माध्यमातून केला जातोय. आज मात्र वेळात वेळ काढून बबनदादा हिरवे देखील जॉईन झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ते मात्र 2 कर्णधारांचा मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. प्रथमतः
विशाल मांजे कानविंद्र टीमचे कॅप्टन हे जॉईन झालेले आहे. त्यांचा सत्कार महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची फ्रेम आदिवासी चषकाची फ्रेम ही आठवण करून देणारी ही फ्रेम पाहायला मिळते आहे. प्रत्येक कर्णधाराचा ही संस्कृती जपली जाते, हा वारसा जपला जातोय हिरवे साहेबांच्या मार्फत. त्यानंतर सुनीलजी एडगे हे देखील जॉईन झालेले आहेत. आराध्या स्पोर्ट तांबडमाल टीमचे कॅप्टन त्यांचा देखील बबनदादा हिरवे दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सन्मान केला जातोय. येस, बबनदादा हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हा छापा काटा. येस, विशाल म्हणजे कॉल करतील. जय बजरंग कानविंद्र टीमचे कॅप्टन. छाप इज कॉल आणि छापा. विशाल टॉस जिंकला, काय डिसिजन असेल? बॅटिंग करता निर्णय घेतला. या मॅचसाठी एक स्पर्धा महत्वपूर्ण आहे आदिवासी चषक. प्रॅक्टिस कितीपर्यंत करून आलात? प्रॅक्टिस बहुतेक 2-3 दिवस झालं प्रॅक्टिस केली नाही. आमची पोरं जे ग्राउंड जातो ते वेळेला खेळायला भेटलं नाही, तिथून हाकलले, त्याच्यामुळं आम्ही प्रॅक्टिस केलीच नाही. त्याला येस, बॅटिंग करता निर्णय घेतलाय. 4 षटकाचा सामना असेल. समोरचा संघ आराध्या स्पोर्ट तांबडमाला आहे, एक चांगला संघ अक्षय अधिकारी सुनीलजी एडगे आणि कंपनी. समोरच्या संघाला कितीचा टार्गेट द्याल? जास्तीत जास्त 50 ते 60 देण्याचा प्रयत्न करू. येस, आदिवासी चषक चांगली स्पर्धा, ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. हिरवे साहेब काय सांगाल आयोजनाबद्दल? मागच्याही वर्ष चांगला स्पर्धा होती, चांगलं आयोजन होतं. याही वर्षा नवीन काही पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्की बाईक न ठेवता एक कॅश प्राईज ठेवले 50,000चं. काय सांगाल आयोजनाबद्दल? काय नाही, एक त्यांचा पोल कमी झाला आहे, त्या बाबतीत त्यांनी ते जे बक्षीस आहे त्याचं कमी केलं. जर पोल जास्त झाला तर ते बाईक ठेवणार आहेत. आयोजन खूप चांगलं आहे. येस, थँक्यू. कॅप्टन टॉस गमावलाय, आता तुम्हाला फिल्डिंग करायचे. कॅप्टन टॉस जिंकला तर काय घेतलं असतं? मी फिल्डिंगच घेतली असते. आम्ही मनासारखं झालंय. समोरचा संघ मातबर आहे. कितीपर्यंत रोखाल? 4 षटकाचा सामना आहे. आम्ही कमीत कमी 30-35 10पर्यंत थांबवणार. शेवटचा प्रश्न आहे, मॅच चालू आहे. काय सांगाल आयोजनाबद्दल? चांगलं आयोजन हिरवे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी तितक्या ताकदीने ही स्पर्धा पाहायला मिळते, तितक्या ताकदीने ही स्पर्धा भरवली जाते. काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि असंच टुर्नामेंट पुढच्या वर्षी पण झाली पाहिजे. येस, 100% होईल. थँक्यू सो मच. जय बजरंग कानविंदे. वन टॉस बॅटिंग बॉलिंगसाठी सुनील एडगे आणि कंपनी तांबडमाल संघाला इन्व्हाइट केले गेले. मॅच चालू आहे. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील हर्षलजी पवार सर. थँक्यू. थँक्यू सो मच विकेचे शेवाळे सर. पुढच्या मॅचचा टॉस झालाय, तिथे देखील एक मोठा मॅच पाहायला भेटेल. तत्पूर्वी या मोठ्या मॅचकडे वळणार आहोत, जिथे गोलंदाजी करतो अविनाश पारदेची गोलंदाजी आपल्याला या मॅचमध्ये पाहायला भेटते. लगातार 2 डॉट बॉल हाताळलेत. 52चा चेस आहे, त्याचमुळे या मॅचमध्ये थांबून चालणार नाहीत. क्रॉस बॅटरनं फक्त उंच गेलाय, डिस्टन्स कमी दिसतंय. क्षेत्ररक्षक जज करतोय, जजमेंट खराब. झेल सोडलाय. मग आता पाहूयात त्याचा परिणाम किती भोगावा लागणार आहे या मॅचमध्ये. महत्वाचा हा सामना आपण पाहत आहोत. जेव्हा जेव्हा झेल सोडले जात आहेत अभि सर, अगदी आपण पाहत आहोत जेव्हा जेव्हा झेल सोडले जात आहेत तेव्हा आम्हाला 13 नोव्हेंबर 2014ची आठवण येते, जिथे श्रीलंकेच्या विरोधामध्ये 264 धावा त्या रोहित शर्माने मारल्या होत्या. फक्त 4 धावसंख्येवरती तिसारा पराराने तो झेल सोडला आणि मग त्यानंतर 264 धावा त्या मॅचमध्ये त्यानं ठोकलेल्या होत्या श्रीलंकेच्या विरोधामध्ये. आता हा झेल सोडलाय, काय फायदा घेतला जाईल पाहूयात. हो, समोर बॉल वेगामध्ये हाताळला आणि बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. रवीच्या चांगला बॉल हाताळला जातोय. पहिलं षटक लाजबाब तो भेदक मारा दिसलाय. स्टार्ट खूप चांगला मिळालाय आणि त्याचमुळे ती गोलंदाजी जी अटॅकिंग आहे, जी लेंथ अँड लाईन आहे ती बरोबर पकडली गेली आहे. काल आम्ही ती लेंथ अँड लाईन ओमसाई भोसपणा संघाची पाहिली. काय गोलंदाजी होती त्या टीमची. ओ यावेळेस आपण पाहत आहोत पुढचा दरवाजा बंद होता, मागच्या दरवाजातून झाली चोरी आणि तिथे लेग स्टिक उखडली गेली आहे. फलंदाज झालाय महत्वाचा बाद. एकला एक विकेट
दांडी गुल केली आणि पूर्णपणे आपण पाहतात बॉलला सोडलं होतं. रफ्तारचा राजा आहे असं दिसतंय या टीमचा. आणि काय ते चेंडू हाताळतायत अगदी भन्नाट वेगानं. खूपच चांगले बॉल हाताळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. दुर्वर्ण खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे बीट करतोय बॉल. विजय वाकला डीप मध्ये बॉल येतोय, थोडंसं फल यावेळेस फंबल, हलकंसं मिसफिल्ड आणि परिणाम स्वरूपी पाहूयात अजून देखील तो प्रयत्न चालू आहे. एक बॉल अडवण्यासाठी खूप सारी तारांबळ उडाली होती आणि तोपर्यंत पाहत होतो एक फायनली ती सिंगल मिळाली. रिस्की सिंगल कंप्लीट झाली आणि तोपर्यंत धाव फलक जाऊन पोहोचला त्या 2 अंकावरती. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. धावा झाला 2. पुढच्या मॅच मध्ये जयबजरंग कारविंद संघानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. ज्या पद्धतीने या मॅच मध्ये जयबजरंग मानगाव संघाने तो निर्णय घेतलाय आणि तो मी म्हणेन सार्थक ठरवलाय. कारण तुम्ही पहिल्या इनिंगला 51 काढल्या 4 ओव्हरला आणि 52चा चेस तुम्ही ठेवलाय. मग ती तशी गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये दिसली आहे. अविनाश पारदीचा काय भेदक मारा राहिलाय. 2ला 1 विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. सेकंड ओव्हरला तर सुरुवात होते जिथे आपल्याला सोमनाथ पारदी पाहायला भेटेल. युवराज आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. युवराज भगतसाठी हा बॉल बॉडी लाईन वरती थोडासा आदळतोय. थाईज वरती थोडासा पाहायला भेटला आणि त्यामुळे तो मोठा स्ट्रोक कन्वर्ट करता आलेला नाहीत. जर या ओव्हरला धावा आला नाही तर मी म्हणेन खूप सारा संघ पिछाडीवरती जाऊ शकतो. त्यामुळे भगतपाडा संघाला या मॅच मध्ये ती चुरस दाखवणं गरजेचं आहे. कारण ऑलरेडी पहिलं षटक जिथे तुम्हाला संधी होती त्या संधीमध्ये तुम्हाला सोनं करता आलेलं नाहीत आणि मग तो दबाव बनवत चालला. इनसाइड आउटला खेळत फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतोय. एका टप्प्यानं बॉलला उचलला जाईल. स्ट्रायकर एंडला बॉल फेकी होते तोपर्यंत 2 मिळतील. ओव्हरथ्रो झाला. बॅकअप आहे. बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा. खूप चांगला खेळ जयबजरंग मानगाव संघाकडनं आतापर्यंत राहिलाय. हा निर्णयच खूप महत्वाचा होता. टॉस तुम्ही जिंकलाय. बॅटिंग लाईन तुमची स्ट्रॉंग आहे. ॲज अ ऑलराऊंडर तुमच्याकडे खेळाडू आहेत. मग त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय महत्वाचा ठरलाय. आता दबाव आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव आहे आणि तो दबाव आहे धावसंख्येचा. अजून एक डॉट बॉल येतोय. आता एक डॉट बॉल तो दबाव पुन्हा वाढवेल आणि त्या दबावामध्ये सध्या तरी संघ दिसलाय भगतपाडा सी संघ. आला अजून एक डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 जिथे 3 बॉल हाताळले गेलेत आणि 2च धावा आल्यात. धावा झाल्या 4. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपरला फिल्डर आणि तिथे पकडला गेला झेल आणि संपेल खेळ. महत्वाची युवराजची विकेट. फलंदाज युवराज भगत आउट. पूर्णपणे आपण पाहत आहोत या मॅच मध्ये थोडंसं वर्चस्व ठेवलं गेलंय. पहिल्या चेंडू पासून जशी सुरुवात झाली या मॅचला त्या पद्धतीने जयबजरंग मानगाव संघाचाच बोलबाला राहिला होता. पहिल्या इनिंगला 3रं षटक खूप महत्वाचं होतं. तिथे वाटलं की कमबॅक झालंय परंतु त्यानंतर अंतिम ओव्हरला देखील धावा खर्च झाला त्या 18 आणि त्याचमुळे आता मोठं टार्गेट चेस करत असताना बॅटिंग करत असताना नाकी नऊ आली आहे धावा काढण्यासाठी. अजून एक चांगला बॉल तेच थरार करून बसलेत. विकेटवरनं निघालाय. अजून एक डॉट बॉल येतोय. धावा झाल्या 4 आणि आता 13ला 48 हव्यात. विजय वाघ यांची फलंदाजी खूप महत्वाची राहिली आहे पहिल्या इनिंगला. जिथे धुवाधार पारी शॉर्ट बट स्वीट इनिंग. यावेळेस देखील दांडी गोल. लेग स्टिक उखडली जाते. महत्वाची अजून एक विकेट. 4ला 3रा झटका.
4ला 3 विकेट 2 ओव्हरचा खेळ झाला आणि आता 12ला 48 हवा आहेत. या मॅचमध्ये आता तितकंसं पाहायला गेलं तर जर या 2 ओव्हरला धावा आलेल्या नाहीत मग प्रश्न पडतो की तिसऱ्या ओव्हरला येतील की नाही आता, कारण 12ला आता 48 करायचे आहेत. परिस्थिती आता बिकट झाली आहे. आता त्या परिस्थितीमध्ये पाहूयात कशा पद्धतीने खेळ दाखवला जाईल. बस वेट करून यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेडने खेळायचं होतं. बरोबर ती पुन्हा एकदा लेंथ आणि लाईन पाहायला भेटली आहे गोलंदाजाकडनं. तिसऱ्याही ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने येते. विकास पारदे आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटतोय, जो की टीमचा विकास करण्यासाठी आलाय असं वाटतंय. थोडासा थांबलाय. लेफ्ट आर्म बॉलर आहे महत्वाचा, तो त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे. पहिल्या चेंडूवरती आपल्याला तो पाहायला भेटला. बरोबर पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल, हलकसा इथं वळण घेतलं बॉलनं, चांगला चेंडू हाताळला. हा ही बॉल प्लॅन मिस. अजून एक डॉट बॉल येतोय आणि आता तो दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. 10 बॉलला 48. डॉमिनेट करणारी गोलंदाजी राहिली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी धावा दिल्या गेल्यात. पहिल्याही ओव्हरला 2, दुसऱ्याही ओव्हरला 2 आणि आता हे तिसरं षटक. जिथे मानगाव सिंग आज खूप चांगलं खेळ दाखवत आहेत. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल पाहायला भेटतोय. शरीरापासून बॅटच्या रडारपासून दूर ठेवायचा होता, फसला गेला प्रयत्न गोलंदाजाचा. विकास पारदीचा हा डॉट बॉल न येता हा व्हाईट बॉल आलाय. एक्साची मदत मिळेल. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल पाहायला भेटलाय. शरीरापासून जास्तचा जोर. लाईन थोडीशी खराब राहिली, लेन थोडीशी चांगली होती परंतु लाईन खराब. व्हाईट बॉल आलाय. यावेळेस देखील आपण पाहता फटका फसला. मिड विकेटला फिल्डर धावतोय. जज करेल का? थोडंसं दूरवर राहिला बॉल. एका टप्प्यानं बॉलला उचलला जाईल तोपर्यंत 2चा कॉल आहे आणि आता 2 धावा सहजरित्या कॅरी केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 7 अंकावरती. तितकंच आता राहिलेलं नाहीत या मॅचमध्ये असं दिसतंय, कारण ती फाईट झालेली नाहीत, तो संघर्ष दिसलेला नाहीत बॅटिंग करत असताना. 9 बॉलला आता 45 करायचे आहेत. आता यावेळेस चूक केलंय, धावा बुक होतील आणि बॉल चाललाय लॉंग. ओ माय गॉड, तिथे आपण पाहत आहोत थोडंसं डिस्टन्स कमी वाटलंय. प्रयत्न चांगले झाले, एफर्ट चांगले दिले गेलेत आणि त्यानंतर ओके बॉल चेक करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे टेक्निकलचा वापर केला जाईल असं पंचांनी कळवलंय. सिक्सर साठी बाउंड्री लाईन चेक केली जाईल. सेव्ह केला गेला धावा. खूप चांगलं एफर्ट्स राहिलेले आहेत. बरोबर तो जंप घेतला गेलाय, बॉडी स्ट्रेच केली आणि तो जंप आणि त्यानंतर आपल्याला उडता पंची पाहायला भेटलाय. इथे खूप चांगले एफर्ट दिले गेलेत, धावा रोखल्या गेल्यात. आता हा बॉल देखील खूप चांगला राहिला. फुललेचा बॉल होता, बीट कडून चाललाय. फुटवेअरचा अभाव थोडंसं या फटक्यामध्ये जाणवलंय. आज 7 बॉलला 44 करायचे आहेत आणि आता सामना पूर्णपणे झुकलेला दिसतोय जयबजरंग मानगाव संघाकडे. समोर यावेळेस लाफ्टेड हिट आहे, रडार मध्ये करून बसलेत आणि चेंडूला पाठवलंय लॉंगनच्या डोक्यावरून. चेंडू झालाय सीमा पार. आला हा महत्वाचा षटकार. आता धावफलक जाऊन पोहोचलोय. 3 ओव्हरच्या खेळानंतर 14. 6ला 38 हव्यात. तितकाही दबाव गोलंदाजावरती नसेल, कारण 6 बॉलला 38 करायचे आहेत. आज तांबडमाळकरांची उपस्थिती मोठ्या संख्येने पाहायला भेटते. आज कट्टर समर्थक त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत, कारण पुढचा जो मॅच आहे
तो आराध्या स्पोर्ट्स तांबडमाळ, विपक्षामध्ये जय बजरंग कानविंदे. आणि कानविंदे संघाचे देखील तितकेसे पाठीराखे आहेत. हे पाठीराखे खूप महत्वाचे, हे एक आपल्याला कॉन्फिडन्स देत असतात आणि ते कॉन्फिडन्स देण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते कंटे समर्थक दोन्ही टीमचे उपस्थित आहेत. पुढचा मॅच एक मोठा सामना होणार आहे, जिथे जय बजरंग कानविंदे संघाच्या विपक्षामध्ये आराध्या स्पोर्ट्स तांबडमाळ असा तो मॅच असेल. बॅटची कडा मागे चाललाय, बॉल नशिबाची साथ मिळेल असं वाटतंय. चेंडू ट्रॅव्हल्स झालाय लॉंग स्टॉपला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, प्रयत्न शर्तीचे केले जातील परंतु बॉल निघालाय. ही शर्यत जिंकू शकलेले नाहीत, बॉल बॉडी लाईनच्या बाहेर आलाय, चौकार. या ओव्हरला जो अंतिम षटकार आला, या ओव्हरला सुरुवातीला जो चौकार आलाय, हे फटके जर तुम्ही थोडेसे लवकर मारले असते, लवकर जर फटके आले असते 2 ओव्हरलाच, तर या मॅच मध्ये ती चुरस बनून राहिली असती. आता हा बॉल आपण पाहत आहोत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, खूप चांगली फिल्डिंग, बॉल फेकी केली जाईल. तोपर्यंत सामना गमावण्याच्या आता ईर्ष्यामध्ये खेळतायत, कारण आता जाणतायत दोन्ही खेळाडू 4ला 33 हवा आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तो सामना आपल्या हातापासून, आपल्या खिशापासून, आपल्यापासून तो निसटून गेलाय आणि त्याचमुळे ते प्रयत्न आता केले जातील विजय आणि पराजय मधील जे अंतर आहे ते कमी जास्त करण्याचा. आणि ते आता महत्वाचे अजून एक विकेट, फलंदाज यावेळेस झाला अजून एक बाद, जगदीशच्या खात्यामध्ये विकेट. आधी बंधूंनी यावेळेस या गोलंदाजीमध्ये खूप चांगलं गोलंदाजी दाखवली आहे. चारही पारधी बंधू होते गोलंदाजीमध्ये. मग बॅटिंग मध्ये आमचा विजय वाघ हा एकटाच लढला होता. ओके, आणि इथे आता माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे, जगदीश वाघ आहेत, म्हणजे हे आपण विजय वाघ यांचे बंधू पाहत आहोत. क्रॉस बॅटेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. आता या मॅच मध्ये तितकंसं काही उरलेलं नाहीत, जाणताय, त्याचमुळे धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न राहिला नाहीत. विजय आणि पराजय मधील जेव्हा अंतर जास्तच असतं, जेव्हा जिंकणारा संघ जो असतो त्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स मिळत असतो आणि तो कॉन्फिडन्स आता मिळालाय या मॅच मध्ये जय बजरंग मानगाव संघाला. यावेळेस क्रॉस बॅटेडनं उंच मारलाय, विजय तिथे आहे डाऊन द बॉल, जजमेंट, आणि त्यानंतर हाताला झटका देऊन बॉल निघाला बॉडी लाईनच्या बाहेर, षटकार. इथे आपण पाहत आहोत अशा पद्धतीनं इनिंग समाप्त झाले आहे आणि मॅच संपलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे जय बजरंग